विजय पांडवांचा झाला. हस्तिनापुरात आनंदाला पारावार नाही. धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा. ब्राह्मण मंडळीचे मंत्रघोष डोळ्यापुढे चित्र आणा. ब्राह्मण मंडळीचे मंत्र चालू आहे. धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा, जय जयकार चाललेला. आणि जेव्हा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर कुंकुम तिलक धर्मराजाच्या कपाळावर जगाच्या बापानं भगवान कृष्णानं लावला. सर्वांनी जय जयकार केला. तेव्हा जे 4 भाऊ आहे, इथून चित्र दिसेल, मी सांगतो तुम्ही पहा. 4 भाऊ भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. आपला मोठा भाऊ राजा झालेला पाहला आणि जय जयकार ऐकला. 4ही भाऊ त्या सिंहासनाच्या पुढच्या मोकळ्या जागेत एकमेकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडू लागले. अर्जुन भीमाच्या गळ्याला बिलगून रडतोय. नकुल सहदेवाच्या गळ्याला बिलगून रडतो. का? हा दिवस पाहण्यासाठी आपण किती कष्ट सोसले, केवढे दुःखाचे डोंगर पाहिले, रडू आवरेना. तिकडे विधवा झालेली माय, पांढरे केस झालेली माय कुंती लेकाला राजा झालेला पाहला आणि हुंदके देवदेव रडत होती. पण या आनंदापेक्षा एका गोष्टीचं दुःख जास्त होतं. ए पोरे हो, शांत राहा तुम्ही. एका गोष्टीचं दुःख जास्त होतं की ज्याच्यामुळे हे सुखाचे दिवस आपणाला प्राप्त झाले, तो आपला पाठीराखा भगवान श्रीकृष्ण आता 4-2 दिवसात निरोप घेणार आहे. आणि खरंच तो दिवस उजाडला. रथ सज्ज केला भगवान कृष्णाचा द्वारकेला जाण्यासाठी. सगळ्या हस्तिनापुरात कळालं की भगवान श्रीकृष्ण जाणार आहे. पूर्वी अगदी हे आपल्यासारखंच आहे. आपल्या घरातला कुटुंब प्रमुख मरण पावला म्हणजे ज्यांच्या सोबत जास्त जवळीकतेचं नातं आहे, तो परिवार तेरवीच्या दिवशी सगळे पाहुणे गेले तरी जात नाही, 1 दिवस जास्त थांबतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना एकत्रित बोलवून घेतो त्या कुटुंबातला प्रमुख. इकडे या सगळे. काय नाना, वडील गेले तुमचे, माणसं चांगली नाही, भावाभावाचं कसं बिघडल याची वाट पाहतात. आमची प्रार्थना आहे सगळ्यांना, भावाभावाचं एकमेकावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. काही कमी जास्त झालं तर आमचा सगळा परिवार अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहे. येतो आम्ही. हा जसा व्यवहार आहे तसे भगवान श्रीकृष्ण 5ही भावाला एकांतात बोलावतात. रथ तर बाहेर उभा आहे. जाण्याच्या आधीची घटना. रडारड सुरू झाली. भगवान श्रीकृष्ण गहिवरले आणि म्हणाले, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, जी प्रभु, इस्टेट का नतीजा जानते हो आप लोग अच्छी तरह. पूरे कौरव समाप्त हो गए इस्टेट के लिए. जी प्रभु, तो मेरी एक प्रार्थना है, इस्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो. कुछ कम ज्यादा हुआ तो मुझे संदेशा पहुंचाओ. आधी रात ये द्वारकाधीश आपके लिए तयार है. चलता हो म्हटल्याबरोबर लेकरापासून माय बाजूला होते ना, तशी पांडवाची अवस्था झाली. सगळे 5ही भाऊ वक्सा बोक्षी रडू लागले. आता डॉक्टर साहेब, आत्याला भेटायचं ना, हा प्रसंग लक्षात घ्या. आत्या तिकडे बसलेली होती, दृश्य पाहत होती. माझा कृष्ण चालला, माझ्या लेकराचा पाठीराखा चालला, याच्यामुळे जिवंत राहिले माझे 5ही पोरं. आणि आधीच रडणं सुरू झालं. भगवान कृष्ण आत्याजवळ आले
पायावर डोकं ठेवलं. हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. चलता हो बुवा. माधव बाबा रडू लागली कुंती. आत्या रडू नको. पाचही भावाला काय सांगायचं ते मी सगळे सांगितलं. रडू नको आत्या. मग तर कुंदके देव देव. आत्या जन्मभर रडली. आत्या जन्मभर रडली. आता तुझा थोरला राजा झाला. सुखाचे दिवस आले. आता रडू नको आत्या. आता खूप रडायला लागली. तेव्हा भगवान म्हणाले, आत्या मी आता द्वारकेला चाललो. प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग, पण रडू नको. तेव्हा कुंतीनं पदर पसरला माधव बाबा देवापुढे. सगळे पाचही पांडव पाहतात आमची माय काय मागते. कुछ देना चाहते हो गोपाल? हाँ, तो द्वारिका जाने के पहले पूरी दुनिया का दुख इस कुंती को जाके दे के जाओ भगवान. आणि मग देवच रडायला लागले. काय मागतेस आत्या? अरे जन्मभर दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगलेस. मी साक्षीदार आहे आत्या. तू पृथू राजाची मुलगी. तुझं नाव पृथा. तुझ्या बापाचे मित्र होते कुंतीभोज राजे. कुंतीभोज राजाला तू आवडली. एवढी पोरगी माझ्या वटीत द्या म्हणले. म्हणून पृथू राजानं तुला कुंतीभोज राजाच्या वटीत दिलं. तिथं तुझं नाव कुंती ठेवलं. नाही तर तुझं नाव पृथा. अरे जन्म एकीकडे झाला त्या, लालन पालन दुसरीकडे झालं.